असे पशु नाही दिले आणि गेलो वावरात. असं वावरात गेल्यावर पाहिलं मी ना हा. तर किती दिवसाची जमीन होती बापा ते. किती दिवसाची होती? काय सांगू नको. एवढ्याला कचरा वापला असन मस्त. आणि मी ना फोडली बापा फोडली आणि त्याच्यात का का लावलं का लावलं ऐकून मी सांगतो. सांगा बरं. लई दिवसाची जमीन पडली, लई दिवसाची जमीन पडली, लई दिवसाची जमीन पडली, लई दिवसाची जमीन पडली, पंडी बैलासाठी अडली, पंडी बैलासाठी अडली, पंडी बैलासाठी अडली, पंडी बैलासाठी अडली, इकडं तिकडं फिरत होती माझ्या घराकडे जाणून वळली, इकडं तिकडं फिरत होती माझ्या घराकडे जाणून वळली. चार पाच लोकांकडे दिली. पंडी बैल नव्हती तिच्यापाशी. असं का करण बिचारी गरीब बाई. तर महाराजाच्या त्याच्या घरी गेली. मग अरुण भाऊ बंजाऱ्याकडे गेली. बाप्पा बाप्पा त्याच्याकडे तर लई पंड्या आहेत. खंड्याला पंड्या आहे त्याच्याकडे. त्याने ना केली. नाही नाही म्हणे मला वेळ नाही, मी नाही करत बाई म्हणे तुझी जमीन ठेकेल. कामी आहे का ती? हो त्याच्याकडे ट्रॅक्टर आहे हो? नाही पण एवढा नाही करत म्हणे. हं. पण मग मी न केली. केली मा घराकडे आली. आता मापाशी काहीच नाही, मला करून घेणं बाईची जमीन दरवर्षी भेटत. मग मी न केली. हं. तर लई दिवसाची जमीन पडली, पंडी बैलासाठी अडली. असं इकडं तिकडं फिरत होती माझ्या घराकडे जाणून वळली. हं. मग मी का केलं, का केलं मग? पक्की फोडफाड केली का बा? जमीन. असं आणि मग हे मोसंबीचे झाडं लावले. बाप्पा केवढाली मोसंबी ते सांगतो हो मोसंबी. हा. अरे मेरे बापरे. तुमच्या बहिणीने पाहिली एवढाली मोसंबी? नाही ना तुमच्या बहिणीने पाहिली असेल एवढाली मोसंबी. एवढी मोसंबी खूप असतो. एवढी सांगते काही 8 लाखाची मोसंबी झाली. किती? 8 लाखाची. बापा बापा नसीबच उजळलं तुमचं. का बरं बाईची जमीन केल्या तर फायद्यात राहिल्या, नाही तर धाकच्या जागी मेल्या असत्या. म्हणून पायाच्या जमिनी करा, मस्त माल पिकते. आणि मग 2 फसला घेतल्या. पहिलं मोसंबी पिकवली आणि मग पिकवली पपई. बापा पपई ह्या एवढाली असेल पपई. त्याने इकली होती का पपई? तुला घेतली होती का भाऊ? बरोबर आहे. पपईच्या ठोकल्या आता पहा मी प्रत्येक गोष्ट समजून सांगून राहिलो तरी ते पागलासारखी बोलणं एवढं मला मला अक्कलच नाही. हे 100% सांगतो, ऐकून घेते. मला मी मनाला लावत नाही, कारण हे पागलासारखं बोलणाऱ्या माणसाचं मी कधीच मनाला लावत नाही. हा जसं मी व्यवस्थित सांगून आलो स्पष्टीकरण करून तसं ते गाणं गावात मी ऐकायला तयार होते. पचरणी नाही सातरणी काढमाले कातराच्या तू कामा कलगीले तुशी पहिलं मलेच पाहून घे. हो मग ते कलगी कोठून झाली ना तुरडा कोठून झाला तुला पक्क्या पद्धतीने लिहून देतो मी. हो चला काय झालं माहिती काय झालं सांगा बरं. लावले मोसंबीचे झाड चांगली पपई पिकली ना नको गरम गरम चालो बोलो गरम सुकवी ना नको गरम गरम चालो बोलो गरम सुकवी ना मग सांगतो ना आली उर्मिला बाई वावरात. बापरे
एवढाली मोसंबी म्हणे खरोखर ब्रह्माभाऊ तुला दिवक आहे म्हणे शेतीचे बापा मग किती जमिनी पिकवल्या म्हणा असं मग म्हणे एवढाली आणि हे का पपई होई म्हणे तर बाई म्हणलं तू कवाई बोलव असं कवाई बोलव हा. मला अर्ध्या रात्री येईन मी हो हो काय त्यासाठी पाणी देणे आहे हे देणे आहे ते देणं आहे पटेल नव्हतं ना असं असं म्हणजे सकाळची लाईन नाही राहत रात्री पाणी द्यायला लागते ह्या झाडायला अरे तू फक्त फोन लावजो मध्ये हो हो मी पुरं पाणी देतो तू चिंता नको करू पण म्हणलं मला सांगा युरिया युरिया टाकायचा आहे युरिया खात कोणता टाकला होता कोणत्या कंपनीचा सांगा ना मग. हे लोक पाणी कसे ऐकून राहिले का देऊ तर म्हणे मला तुझे काम खूप पटलं ब्रह्मभाऊ म्हणे हो मला बाई तू कमाई बनव हा. पण मी पैसे उधार ठेवणार नाही अर्ध्या रात्री बनव मी रातभर राहील म्हणत त्या वावरात पण काम झालं का पैसे द्यायला लागेल हो बापा बरोबर आहे. काम झालं का मुले माझे पैसे नक्की द्यायचे किती रुपये रोजी होती हो तुमची रातभराची म्हणजे दुसऱ्या वर्षी तिनं खरी केलं पाणी वलाची किती रोजी होती कोणाची बाईच्या वावरात रात्री पाणी वलायला जायचं किती रोजी होती रोजी माईवाली होती 700 रुपये बापा बापा म्हणजे दुसऱ्या वर्षी ठेक्यांना दिली तिनं जमीन हो. तुम्हाला पण वेळ मला पण रोजामध्ये होतं तेच तर विचारत आहो, किती रुपये रोजी द्यायला? येईन रातभर त्या वावरात छोटी लागत त्या रात्री फोन लावून ओके मा जेवढं पाणी द्यायचं आहे खमचून पाणी देतो म्हणलं मोसंबीले तशीच पपई पिकवून देतो म्हणलं ऐकून घे मग काय आहे. जेव्हा बोलावशी तेव्हा मी येईन 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 रातभर तू या वावरात राहील 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 उधार वाई ठेवणार नाही पैसे आपले नक्की घेईल उधार वाई ठेवणार नाही पैसे आपले नक्की घेईल मग काय झालं मग? दिले का पैसे बाबा हो तिला माहित आहे हो. का यानं माझी जमीन उठवून दिली बापा बरोबर आणि खमसून फसल काढली हम्म. पण याचं दिमाग घेतल्याशिवाय माझी जमीन काही उठत नाही म्हणून पुढच्या वर्षी मग तिच्याकडे पोहोचणार आहे हो हो पण मला पैसा नाही ठेवत तुझा हम्म. हो काम हो गया पैसा इधर काम हो गया पैसा जेब में पैसा नक्की मग म्हणून कवी ब्रह्मा काय म्हणते का म्हणते ऐकून घे सांगा बरं कवी ब्रह्माचे हे बोल आहा कवी ब्रह्माचे हे बोल आपली शाहिरी टिकवीन क्या बात है तो गरम गरम चालो पुरो गरम सुतवीन तो गरम गरम चालो पुरो गरम सुतवीन मस्त हसते तुमची खुदूर खुदूर तुमच्याकडे पाहिजे मुटकून हसून देते बिचारी मी कोणती गलती केली पहिल्या वर्षी ठेक्यानं केलं आता रोजाने येतो का घरी येतून का आपण मुला लगुडी धुवायला लावतेच का माहित नाही का दिवशी गावाच्या नात्यात आता बाईच्या चौतारीचे उत्तर मी दिलं आता मी चौतारी गावतो चौतारी हा चौतारीचे उत्तर द्यायचे तू ऐकत आहो म्हणते हा ऐकत आहो म्हणते तिले माहित आहे हो हो, मला सांगा तुम्ही 2 वर्ष ठेक्यानं वावर केलं तुम्हाला तर पुढे कोणते काटे माहित झाले असं वावरात कुठं काय म्हणून तू आता त्या गोष्टी कायले खाते हो मी आता रोजानं जातो म्हणलं तुले काय झालं तर विचारलं तर मलाही माहित तिनं पाहिजे दुसऱ्या वर्षी दिलंच नाही बाबा थांबसून पिकलं तर हो तू अजून विचारते कोणते कांटे पाहिले सर जाऊ दे. पागलासारखी अरे बिचारी देते कशी 5 एकर जमीन आहे तिची असं हो, देते, देते. दुसरं काय करू? तिला माहिती आहे का कास्तकारीचा अनुभव ब्रह्माभाऊनी चांगला आहे म्हणून. हा. आता माझी चौतारी आहे का सांगा बरं. तुमच्या चौतारीचं उत्तर दिलं जाईल
मला म्हणलं असं मी तर आधार देऊन राहिलो हर गोष्टीले. मग आधार दिलं तर मला राग नाही. शेर मध्ये बोल आधारानं. भाड्या म्हण, कुत्र्या म्हण, शेर मध्ये बायल्या म्हण. ह्या आजी राय ऐकाले. पण तुले गावताच नाही येत ना, तुले जोडताच नाही तर कुठून गावची. तुझी का गलती आहे माऊली? तू गलती नाही, बनतच नाही तर का कशी? फक्त तोंडाची मुजुरी आहे त्या बसली. यावर्षी बनवली चौतारी. राजा घरी एक मुलगी जन्मले. राजा घरी एक मुलगी जन्मली. नव्हते हात पाय हो, नव्हते हात पाय हो, जन्म मृत्यूचे अंतर सांगा. जन्म मृत्यूचे अंतर सांगा. कोण बाय माय हो, या जिरे जिरे हो जन्म मृत्यूचे अंतर सांगा. आणि कोण बाप माय हो, या जिरे जिरे हो जिरा. बाई या वर्षी बनवली चौतारी मी. राजा घरी एक मुलगी जन्मली. नव्हते हात पाय. जन्म मृत्यूचं अंतर सांगा. कोण बाप माय. तर त्या पोरीले एका राजाच्या घरी मुलगी जन्मली. असं काहीच नाही, हात नाही, पाय नाही, मुंडकं नाही, काही नाही. धड नाही, सर शिर नाही. लिहून ठेव बाई, आजच्या जमन तर कवा तरी जमून ठेवतो. काहीच नको त्या पोरीला. असं आणि ते पोरगी फक्त 3 दिवसाची. लहानशी गोष्ट आहे बापा. पण कवी कायले म्हणतात, ज्याची कल्पना मान तो कवी. क्या बात है. कवी जो पहुंच गया रवी पे, तर त्याची कल्पना छोटीशी गोष्ट आहे. तर 3 दिवसाची पोरगी एका राजाच्या घरी जन्माला आली. तिने हात नाही, पाय नाही. असं तर त्या राजाचं नाव कोण्या राजाची पोरगी होय. मग पोरगी हसू लागली, खेळू लागली आणि जवान झाली. 3 महिने 3 दिवसाची पोरगी. मग तिनं 9 लोकांशी लग्न केलं. 9 लोकांशी लग्न. 3 दिवसाची पोरगी आणि 9 नवरे. म्हणजे 3 दिवसात जवान झाली. 3 दिवसानं लग्न झालं तिच्या. जन्म पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी 3 दिवसात जन्म झाला. आणि त्या पोरगी 9 लोकांसंग तिचं लग्न झालं. 9 नवरे. बापा बापा. 3 दिवसाची 9 नवरे. एवढे नवरे काय केले असतील. दिमाग लावली पाहिजे. बहुत खतरनाक आहे बरे चौतारी माहिती. मग काय झालं. काय झालं. तर 9 लोकांशी लग्न केलं. पण लग्न कुठं झालं आणि ते 9 नवरे कोणते 3 दिवसाच्या पोरीचे. बापा. ऐकून घे का.